नमस्कार. कुमारावस्था म्हणजे ॲडॉलेसन्स. हा आयुष्यातला केवळ एक टप्पा नाही, तर तो एक असा प्रवास आहे जो आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतो. चला, आज आपण याच प्रवासाच्या गाभ्याला स्पर्श करूया आणि जाणून घेऊया की या काळात नेमकं काय घडतं. या अवस्थेला जीवनाचे वळणबिंदू असंही म्हटलं जातं. आणि का म्हणू नये? कारण याच वळणावर तर व्यक्तीची ओळख, तिचा आत्मविश्वास आणि विचार करण्याची पद्धत हे सगळं काही घडत असतं. खरं तर हे एक असं वळण आहे जिथून पुढचा संपूर्ण मार्ग ठरतो. चला तर मग जरा आणखी खोलात जाऊया. असा प्रश्न पडतो की या वळणबिंदूवर असं नेमकं काय घडतं जे इतकं महत्त्वाचं ठरतं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रवासाच्या पुढच्या टक्क्यांमध्ये हळूहळू उलगडत जाईल. मुळात हा ॲडोलेसन्स शब्द आलाय तरी कुठून? तर तो आलाय लॅटिन भाषेतल्या ॲडोलेसेरे या शब्दावरून, ज्याचा साधा सरळ अर्थ आहे वाढणं किंवा परिपक्व होणं. आपल्या भारतीय संदर्भानुसार साधारणपणे 12 ते 20 वर्षांपर्यंतचा काळ आपण ह्या अवस्थेत मोजतो. आणि ही फक्त शारीरिक वाढ नाहीये, तर मानसिक आणि भावनिक जडणघडणीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. या प्रवासातला पहिला आणि सगळ्यात नाट्यमय भाग म्हणजे भावना. असं म्हटलं जाते की या काळात भावनांचा जणू एक ज्वालामुखीच उसळलेला असतो. आता याला भावनिक ज्वालामुखी का म्हणायचं? याचं कारण म्हणजे भावनांची प्रचंड तीव्रता. छोट्या छोट्या गोष्टींवरून इतक्या तीव्र प्रतिक्रिया येतात की काही विचारू नका. आणि हे सगळं त्या काळात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे आणि मेंदूच्या विकासाचा थेट परिणाम असतो. म्हणजे बघा, एका क्षणाला आनंदाचा आणि उत्साहाचा अगदी कल्लोळ असतो, तर दुसऱ्याच क्षणी तितक्याच तीव्रतेने दुःख आणि निराशेची भावना दाटून येते. हे जे भावनिक चढ उतार आहेत ना, हे या वयाचं एक प्रमुख लक्षण आहे. आणि गंमत म्हणजे या काळात एकदम परस्पर विरोधी भावना एकत्र नांदत असतात. एकीकडे स्वातंत्र्याची प्रचंड इच्छा असते, आत्मसन्मानाची जाणीव असते, तर दुसरीकडे इतरांशी स्पर्धा, मत्सर आणि त्याच वेळी सामाजिक अन्यायाबद्दल सहानुभूतीही असते. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातले जे आदर्श व्यक्ती असतात त्यांचा खूप खोलवर प्रभाव पडतो. आणि या सगळ्या भावनिक उलथापालथीच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न घोंगावत असतो: मी कोण? स्वतःच्या ओळखीचा हा शोध, ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो, तो या अवस्थेचा अगदी गाभा आहे. बरं, हे झालं भावनांच्या वादळाबद्दल. पण त्याचबरोबर त्यांच्या मनात विचारांचं एक नवीन विश्वसुद्धा आकार घेत असतं. त्यांची विचार करण्याची पद्धतच अक्षरशः मुळापासून बदलते. लहानपणी विचार कसा असतो? अगदी सरळ, जे डोळ्यांना दिसतं तेच खरं. त्याला म्हणतात ठोस विचार. पण कुमारावस्थेत विचार अमूर्त होतो. म्हणजे आता ते फक्त हा शाळेचा नियम अन्यायकारक आहे असं म्हणत नाहीत, तर न्याय म्हणजे काय किंवा निष्पक्षता कशाला म्हणतात यासारख्या मोठ्या गुंतागुंतीच्या संकल्पनांवर विचार करू लागतात. आणि ह्यामुळं होतं काय, तर त्यांच्यात तर्क करण्याची, एखाद्या समस्येचं विश्लेषण करण्याची एक नवी ताकदच येते. स्वतःची ठाम मतं बनायला लागतात, कल्पनाशक्तीला अक्षरशः धुमारे फुटतात आणि भविष्याविषयी, करिअरविषयी ते खूप गंभीरपणे विचार करायला सुरुवात करतात. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांनी या बौद्धिक विकासाच्या टप्प्याला एक खूप समर्पक नाव दिलंय: फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. ही एक अशी क्षमता आहे जिथे व्यक्ती काल्पनिक परिस्थितीचा विचार करून तर्क लावू शकते आणि त्यातून योग्य निष्कर्ष काढू शकते. आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की हा भावनिक आणि वैचारिक बदलांचा काळ म्हणजे फक्त आव्हानं आणि अडचणी. पण तसं अजिबात नाहीये. उलट हे एक घडवण्याची सुवर्णसंधी आहे. म्हणूनच पालक आणि शिक्षक म्हणून आपली भूमिका इथे खूप महत्त्वाची ठरते. हा तोच वळणबिंदू आहे जिथे आपण त्यांच्यासोबत उभं राहून त्यांना योग्य दिशा देण्याची, मार्गदर्शन करण्याची एक अनोखी संधी आपल्याला मिळते. आणि या वळणबिंदूवर दिलेला आधार आयुष्यभरासाठी महत्त्वाचा ठरतो. याचा अर्थ असा की प्रत्येक गरजेवर एक उपाय आहे. जर भावनिक गोंधळ असेल तर समुपदेशन आणि जीवन कौशल्यांचे शिक्षण मदत करू शकतं. भविष्याची चिंता असेल तर करिअर मार्गदर्शन उपयोगी पडतं. आणि नैतिक संभ्रम असेल तर मूल्य शिक्षण आणि मोकळी चर्चा गरजेची ठरते. योग्य वेळी योग्य आधार देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून शेवटी या सगळ्या चर्चेचं सार एकाच वाक्यात सांगता येतं: कुमारावस्था ही केवळ शारीरिक वाढीची अवस्था नाही, तर ती व्यक्तिमत्व घडवण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि या संधीचं सोनं करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. तर मग आता खरा प्रश्न हा उरतोय की एक समाज म्हणून, पालक आणि शिक्षक म्हणून आपण या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी खरंच तयार आहोत का? यावर विचार नक्की करायला हवा.